जनरेटर रिपेअर केला आणि येता येता सारखं विचारतेस, आल्यानंतर मला झोप पण नाही लागली. माहीत नव्हतं त्याने नावं सुद्धा ठेवली आणि जी लोक आधी नावं ठेवत होते आज तेच फोटो काढायला येतात. पण हे शिकायचं आहे म्हटलं, खूप इच्छा आहे माझी. ठीक आहे म्हणाले ती या, आणि तिथून माझा प्रवास चालू झाला. सर्वांना नमस्कार, मी DJ महेश कोल्हापूर. तसं माझं नाव महेश शिंगे आहे, पण सर्व चाहत्यांनी मला DJ महेश कोल्हापूर ही पदवी दिली आहे. DJ महेश म्हटलं तर पुढं कोल्हापूर काय म्हणतात, त्यामुळे DJ महेश कोल्हापूर हा माझ्या नावाचा टायटलच बनला आहे. आणि हे नाव आपण सर्व चाहत्यांनी मला दिलं, त्याबद्दल पहिल्यांदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. माझा DJचा प्रवास लहानपणापासूनच चालू झाला. लहानपणी छोटे छोटे FMs वगैरे असायचे खराब झालेले, मोठे मोठे रेडिओ त्यावेळी असायचे. त्यावेळी आम्ही काय करायचो, टेप वगैरे खराब झालेले की ते आम्ही ते घ्यायचो आणि ते खोलायचं आणि काय ना काहीतरी असं करत त्यातनं बसायचो. आणि ती खूप आवड त्यातून निर्माण झाली. त्यातून करता 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 असं जे पण घरातले काही विद्युत उपकरणे असतील खराब झालेले, ट्यूबलाईट्स असतील, त्यावेळी ट्यूबलाईट्स, बल्ब असं जास्त प्रकारामध्ये होते. त्यावेळी आम्ही त्याला घ्यायचं आणि काय पण असं त्याचा शोध लावायचा. खूप आवड होती. जास्तीत जास्त वेळ त्या उपकरणांच्या सान्निध्यामध्ये आम्ही घालवत होतो. त्याच्यानंतर असं करता 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 इलेक्ट्रिक व्यवसायामध्ये गेलो. माझं शिक्षणसुद्धा व्यावसायिक इलेक्ट्रिकलमधून झालं. त्यानंतर मी स्वतःचा शॉप टाकला इलेक्ट्रिकलचा. त्यानंतर सर्व आपली घरातली हाऊस वायरिंग, इंडस्ट्रियल वायरिंग, त्याचसोबत सर्व घरातील विद्युत उपकरणे, त्याच्याबरोबर मोटर रिवायडिंग आणि जनरेटर रिपेअरिंग असं रिपेअरिंग करायला चालू केलं. त्यानंतर मला वाटते 2006-07च्या कालावधीमध्ये साऊंड होते, पण इतके मोठे साऊंड नव्हते. मग त्यामध्ये जनरेटर पाठीमागे साऊंडला लावलेले असायचे. मग त्यावेळी एक जनरेटर रिपेअरीसाठी मला कॉल आला आणि मी जनरेटर रिपेअरी करण्यासाठी गेलो आणि तिथं जनरेटर रिपेअरी केला आणि साऊंड लावला होता. मग जनरेटर रिपेअरी करून त्या ट्रॉलीमध्येच बसलो होतो आणि त्यावेळी ते दृश्य बघितलं की बाबा कसं कसं असते, काय काय असते. आधीच मनातून इच्छा होती, तेच डोळ्यासमोर आलं. आणि माझं काम तर तिथे एक 10-15 मिनटात झालं होतं, पण ॲक्च्युली त्यावेळी लग्नाची वरात होती, मिरवणूक होती. मी मिरवणूक होईपर्यंत त्या ट्रॉलीमधून हललो नव्हतो, तिथंच बसलो होतो. त्या मोठ्या मोठ्या मशिनरी एका साईडला मोठ्या लावलेल्या असं, आणि पुढं साऊंड आणि ते ऑपरेटिंग असं करत होते. ते इतकं मला प्रभावित वाटलं की त्याच वेळी माझ्या मनातून विचार आला की आपण पण हेच करायचं. मग तिथून मला काय असं ड्रायव्हिंग करत येत होतो. ते झाल्यानंतर येता येता सारखं विचारतेस, आल्यानंतर मला झोप पण नाही लागली. झोपेत सारखं तेच कसं करायचं, आपण पण करायचं, आपण पण ऑपरेटर व्हायचं, गाणी वाजवायची. आणि त्यावेळी साऊंडची खूप मोठी क्रेज होती. इतकं म्हणावं तसे साऊंड पण नव्हते. आणि त्याच्यानंतर त्याच जो साऊंडचा ओनर होता त्याच्याकडे दुसऱ्या दिवशी गेलो आणि म्हटलं मला पण हे शिकायचं आहे, म्हटलं खूप इच्छा आहे माझी. ठीक आहे म्हणाले ती या, आणि तिथून माझा प्रवास चालू झाला. मग हे शिकत 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 1-2 वर्षात पूर्णपणे ऑपरेटर झालो. आणि त्याच्यानंतर हा प्रवास मी ऑपरेटिंग करायला चालू झालं. आणि आवड असल्यामुळे इतकं त्याचवेळी नाव प्रसिद्ध झाले की DJ महेश. काही लोक DJ महेश ऑपरेटिंगला आहे म्हणून लांबून बघायला येत होते. मग त्यावेळी हे खूप छान वाटायचं, बरं वाटायचं. ते करत करत आम्ही त्यावेळी मी काय करत होतो की जास्त रिमिक्स गाणे नव्हते त्यावेळी, मग ओरिजिनल ट्रॅक असायचे. त्यावेळीची फाईल पण 2007च्या दरम्यानची फाईल पण माझ्याकडे अजून आहे. ती केस आपण त्याला सीड्यामध्ये गाणी राईट करून आपण ते केस केलेले असते गाणी वाजवायला, ती मी अजून ठेवलेले आहे आठवण म्हणून. पण त्यामध्ये ओरिजिनल ट्रॅक असायचे आणि रिमिक्स जास्त नसायचे. मग नंतर असं, आणि रिमिक्स असायचे पण थोड्या प्रमाणात असायचे. मग पुन्हा विचार आला की इतकी लोक अशी रिमिक्स गाण्यावरती नसतात, मग हे कसं करता येईल, आपण पण कसं करू. मग आणखीन विचारात पडलो. मग आणखीन अशीच अवस्था झाली की झोप लागेना, काय करायचं, कोणाकडे जाऊ, कोण शिकवेल. पण असं त्यावेळी काय बाहेरून सपोर्ट पण नाही मिळाला. मग इंटरनेट होतंच, त्याचा यूज केला आणि सुरुवात व्हर्च्युअल DJ पासून झाली.
आणि मिक्स गाणी करत करत FL स्टुडिओपर्यंत आलो आणि त्याच्यावरती भरपूर गाणी रिमिक्स केली, कोणत्याही प्रकारची गाणी असू देत. आणि जास्तीत जास्त माझ्या आता गाणी व्हायरल म्हटलं तर साऊंड चेकपासून माझी सुरुवात झाली. मी साऊंड चेक बरेचसेच केले. आज बरेचसे साऊंड चेक पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा, सुरुवातीला कोणताही साऊंड असू दे, साऊंड टेस्टिंगला म्हटलं तर तिथं एक आपलं गाणं वाजत होतं मध्ये, मग तिथे खूप छान वाटत होते. त्याच्यानंतर EDM ट्रॅक बनवायला सुरुवात केली, इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक. मग ते पण लोकांना खूप प्रभावित वाटायला लागलं आणि इतकं हे झालं की लोकांनी मला EDM किंग म्हणून त्यांनीच पदवी दिली. मला पण माहीत नव्हतं हे काय आहे कसं आहे. तर फेसबुकला ज्यावेळी मी माझे गाण्याचे फ्लायर सोडत होतो, लिंक सोडत होतो, त्यावेळी सगळेजण EDM किंग असं म्हणत ही पदवी सर्व आपण चाहत्यांनीच मला दिली. त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि त्यावेळी मला वाटते आम्ही रॅप पण केला होता, की आमचे मित्र आहेत विष्णू वजाडे, जे कमेंट्स येतात त्याच्यामधून ज्या कमेंट्स काय दिलेल्या आहेत त्याच्यावरती नोट करून त्यांनी रॅप लिहिला होता, DJ महेश तडका अंग भडका. अजून पण तो आपल्या यूट्यूब चॅनल आहे, DJ महेश कोल्हापूर ऑफिशियल या चॅनलवर गेला की ते रॅप आपल्याला पाहायला मिळतो. आणि आत्ता सध्या तरी म्हणजे हे करत असताना आणखीन त्यात म्हटलं की आपली इतकी छान गाणी होतात, आपण स्वतः का व्हिडिओमध्ये दिसू नये गाण्यामध्ये. मग तिथून पुन्हा तीच अवस्था, तेच विचार चालू झालं आणि एक व्हिडिओ अल्बम केला आम्ही. एक गाणी पिक्चरची थोडी कट करून त्याचं रिमेक केलं आणि त्याच्यावरती एक ॲक्ट्रेस घेऊन आम्ही एक अल्बम केला. आणि तो अल्बम केला आणि इतका प्रसिद्ध झाला अल्बम तो, की सर्वांना वाटलं की अरे बाबा हे DJ महेशचे काहीतरी अफेअर चालू आहे, ते कोणतरी चोरून शूटिंग केलं आहे, एवढं रिअल वाटत होतं ते. म्हणजे त्यावेळी आपल्या लोकांना पण माहीत नव्हतं की शूटिंग कसं होतं, गाणी कसे तयार होतात, मूवीज कसं बनतात, हे पण त्यांना माहीत नव्हतं. आणि इतकं त्यावेळी प्रसिद्धी मिळाली की मी रोडवरून गाडीने जरी जात होतो तरी सगळ्यांच्या नजरा असा माझ्याकडे असायचा. मग त्यातून असं स्ट्रगल करत मग कोणी त्यावेळी ज्यांना माहीत नव्हतं त्यांनी नावंसुद्धा ठेवली, अरे हे असं आहे मला माहीत नव्हता, घरात इतकं चांगलं आहे. मॅरेज पण माझं झालं होतं, मॅरेज असताना मुलं असताना हे काय करायला आहे असं तसं चुकीच्या काही निगेटिव्ह थॉट्स लोकांनी दिले, पण मी तिकडे अजिबात लक्ष दिलं नाही. माझ्या कामावरती फोकस ठेवला. त्याच्यानंतर दुसरा अल्बम केला, तिसरा अल्बम, त्यानंतर असे बऱ्याच शॉर्ट फिल्म करत एक चांगलं सकारात्मक संदेश देत प्रँक व्हिडिओसुद्धा केले. आज बरेचसे काही अल्बम्स आहेत, प्रँक व्हिडिओज आहेत, त्याचसोबत DJ गाणे आहेत, DJ गाणी व्हिडिओसुद्धा बनवलेले रिमिक्स गाणे आहेत. आणि आज इतके ते यूट्यूबवरती चालत आहेत, आपल्या सर्वांचं भरभरून त्याला प्रेम मिळत आहे, लाईक्स मिळत आहेत, सबस्क्राईब मिळत आहेत, शेअर करत आहात, चांगल्या कमेंट करत आहात, त्याबद्दल तर धन्यवादच आहे सर्वांचे. आणि जी लोक आधी नावं ठेवत होते आज तेच फोटो काढायला येतात, सर तुमच्यासोबत एक फोटो द्या. अजून पण असे काही बरेचसेच आहेत, अजून त्यांनी मला वाटतं एक 3 वर्ष झालं अजून जो फोटो काढलेला आहे, सेल्फी काढलेला आहे, अजून त्यांच्या DPला आहे, व्हॉट्सअप DPला. मग असं समजलं की आपण जी आपली आवड आहे, आपण प्रामाणिकपणे आपल्या कामावरती प्रेम केलं, निरंतरतेनं चालत राहिलो, आपला फोकस फक्त आपले आवडीकडे ठेवला, कुणाच्या निगेटिव्हिटीकडे नाही बघितले, तर आपल्याला यश प्राप्त होते. त्यानंतर 2016 साली आपला स्टुडिओ झाला, सर्व मित्रपरिवारांच्या सहकार्याने, आईवडिलांच्या आशीर्वादाने, सर्व वडीलधारे आपले मित्रबंधू आहेत त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने स्टुडिओची सुरुवात झाली. आणि स्टुडिओ घातल्यानंतर एक मनाला चिंता असायची की बाबा स्टुडिओमध्ये काम असेल की नाही, काय करू, अजून एवढा अनुभव नाही, फक्त DJचीच गाणी बनवतो, तर स्टुडिओमध्ये काय वर्क असतो हे काही आपल्याला माहीत नव्हतं. त्याच्यानंतर हळूहळू जसं सर्वांना समजेल तसे खूप कामं आलीत, रेकॉर्डिंगचे कामं आलीत, त्याच्याबरोबर इलेक्शन हे होतं, इलेक्शनचे अगदी मोठे नेतेसुद्धा सर्व आले, असे बाहेर गाड्या थांबल्या होत्या, हे झालं की ते, त्यांचं झालं की ते, त्यांचं झालं की ते. मला पण काय समजना झाले, तर इतकं मिरॅकल्स अचानक जीवनामध्ये आलं. तिथून सुरुवात झाली. त्याचबरोबर स्टुडिओमध्ये आज इतकं काम असते, इतकं भरपूर काम असते
की काही अक्षरशः म्हणजे जेवायला सुद्धा वेळ नसतो. म्युझिक रेकॉर्डिंगचे असू दे, क्लासेससुद्धा असतात FL स्टुडिओचे, ऑपरेटिंगचे. ज्यांना ज्या बेसनं जायचं आहे त्या प्रकारे त्यांना स्टुडिओमध्ये शिकवलं जातं. आणि आज आपला स्टुडिओ खूप छान आपल्या सर्वांच्या सहकार्याने चालला आहे. तर आज या ठिकाणी आयडल मराठी या टीमने मला इथं आमंत्रित केले आणि सुरुवातच माझ्यापासून केले, त्यामुळे हे माझ्यासाठी खूप सरप्राईज आणि खूप मोठं असं गिफ्ट आहे. तर आयडल मराठीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमचं यूट्यूब चॅनेल अजून खूप भरारी घेऊ, खूप सबस्क्राईब हो, अजून बरेचसे खूप मोठ्या मोठ्या लोकांचे इंटरव्ह्यू इथं हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आयडल मराठी टीमचे व दीपक सरांचे खूप खूप धन्यवाद.